लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। कुलसूम खान जुनेद खान पठाण या मुलीने ठेवला पहिला रोजा। या मुलीने आपल्या जीवनातील पहिला उपवास ठेवण्यात आला होता। इस्लाम धर्मामध्ये रमजान सण अतिशय विशेष आणि पवित्र मानला जातो, ज्याला रमदान असंही म्हटलं जातं। या संपूर्ण महिन्यात सर्व मुस्लिम समुदायाचे लोक उपवास ठेवतात आणि अल्लाहची इबादत म्हणजेच पूजा करतात। शतकानुशतके सर्व मुस्लिम या महिन्याचे संपूर्ण 30 दिवस उपवास करतात। या पवित्र महिन्याला दयेचा महिना देखील म्हटलं जातं। इस्लाममध्ये प्रत्येक निरोगी व्यक्तीसाठी उपवास करणे हे कर्तव्य घोषित करण्यात आलं आहे। यावर्षी रमजान 10 मार्च 2024 पासून सुरू होऊन 9 एप्रिल 2024 रोजी संपेल। त्यानुसार 11 मार्च रोजी पहिला रोजा करण्यात येणार आहे। इस्लामचे 5 स्तंभ आहेत: कलमा, नमाज, जकात, रोजा आणि हज। या 5 अत्यावश्यक स्तंभापैकी एक असल्याने रमजान महिन्यात उपवास केला जातो। रमजान हा इस्लामिक कॅलेंडरचा 9वा महिना आहे, ज्याची सुरुवात चंद्राच्या दर्शनावर अवलंबून असते। रमजानचा महिना मुस्लिमांसाठी देखील महत्त्वाचा आहे, कारण असं म्हटलं जातं की या महिन्यात इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराण शरीफ अवतरले होते, म्हणजेच अल्लाहकडून पाठवण्यात आले होते। कुराण नंतर इस्लाम धर्माचे मार्गदर्शक बनले। सध्या सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्यात भोकरदन तालुक्यातील धावडा येथील रहिवासी कुलसूम खान जुनेद खान पठाण वय वर्ष 7 वर्ष या मुलीने आपल्या जीवनातील पहिला उपवास ठेवला होता। त्याबद्दल समाजातील नागरिक व नातेवाईक यांनी या मुलीचं कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी भोकरदन प्रतिनिधी मझहर खान पठाण।